आपण पाहत आहात स्टार माझा। आणि आता बातम्या सविस्तर। एकीकडे महाराष्ट्रभरात गौरींचं आगमन होत असताना इकडे महाराष्ट्रातून 2 गौरी अमेरिकेत चालल्यात। रायगडच्या अंजली लहाने आणि शिरवळच्या करिश्मा रंधावे या दोघींची भारतभरातून निवड झालेली आहे। युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनाटी आली आहे। साधारणतः 2 वर्षापूर्वी अंजली लहाने आणि करिश्मा रंधावे त्यांच्या शाळेत अशाच रमल्या होत्या, गणपती, गौरी आणि श्रावणाच्या उत्सवात। पण दोघींपैकी कोणालाही कल्पनाही नसेल की जगभरातून त्या दोघीच फक्त निवडल्या जातील आणि थेट अमेरिकेलाच जाऊन धडकतील। बसला पैसे फार जातील म्हणून रायगड जिल्ह्यातल्या माणगावची अंजली 6 किलोमीटर चालत कॉलेजला जायची। हुशार तर होतीच, पण शेतकरी वडिलांकडे पैसे नव्हते, पण म्हणून इंजिनियर होण्याची जिद्द हरली नव्हती। माझं कॉलेज माझ्या गावापासून 6-7 किलोमीटर दूर आहे, तर तिथून म्हणजे खरवलीवरून जायला रस्ता आहे, पण गाडीला पैसे म्हणजे 10 रुपये येण्या जाण्याचे 20 रुपये दिवसा पडायचे, त्यामुळे महिन्याचे खूप व्हायचे आणि बाबांना तेवढा पगारही नव्हता जास्त, त्यामुळे बोलली चालत जाऊन करू शकतो ना आपण। मग त्यामुळे 6 किलोमीटर जायचे, 6 किलोमीटर असे 12 किलोमीटर दररोज चालायचे मी। तर कॉलेज सकाळचं 7:30चं होतं, त्यामुळे 6 वाजता निघायला लागायची, 1.5 तास लागायचं मला। माझा चुलत भाऊ एक आहे, तो एक होता माझ्यासोबत, म्हणजे आम्ही दोघं असल्यामुळे मी चालत जाण्याचा विचार केला, एकटी असते तर ते जमलं नसतं। जी कथा माणगावच्या अंजलीची तशीच शिरवळच्या करिश्माची। 10वीला 92% मार्क मिळाले होते, ती पुण्यात आली होती, पण वडिलांना कायमस्वरूपी नोकरी नसल्यानं हिचे पुढे काय हाही प्रश्न होता। माझे आईवडील शिकलेले नाही आहेत, त्यामुळे त्यांना एज्युकेशनचं महत्त्व चांगल्या प्रकारे माहीत होतं, कारण की ते स्वतः शिक्षण घेऊ शकले नाहीत आर्थिक परिस्थितीमुळे, त्यामुळे त्यांना माहीत होतं आणि त्यांनी आम्हाला शिकवायचं ठरवलं। हे त्यांचं मे बी त्यांच्या लाईफचं एमच असतं की त्यांनी आम्हाला चांगलं एज्युकेशन द्यायचं असं ठरवलेलं। इथे ते नोकरीच्या शोधात इथे आले शिरवळमध्ये, आणि अपुऱ्या शिक्षणामुळे नोकरी काही भेटली नाही, पण ते इकडे तिकडे असे जिथे रोजगार भेटेल तिथे काम करू लागले। अचानक नशिबानेच पायाशी लोळण घ्यावं तसं झालं, पण प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीनं त्या शिकत राहिल्या नसत्या तर अशी सुवर्ण संधी त्यांच्याकडे आली नसती। अमेरिकेच्या जगप्रसिद्ध सिन्सिनाटी युनिव्हर्सिटीने यावर्षी पहिल्यांदाच केवळ 2 विद्यार्थ्यांसाठी विशेष स्कॉलरशिपची सुरुवात केली आहे। सिन्सिनाटी युनिव्हर्सिटीचा हा जगभराचा शोध भारतात येऊन पोहोचला। अनेक विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेत ते या दोघींपर्यंत पोहोचले आणि करिश्मा, अंजलीला त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं। तब्बल 67,50,000 रुपयांची स्कॉलरशिप मिळाली। This is the first time that we've done this. So these 2 students are the first students to receive the scholarship. It is the most generous scholarship possible. It includes full tuition, housing, health insurance, airfare to Cincinnati, a laptop, book stipend, and even on-campus employment. So we wanted to be able to create a scholarship to go find some extremely intelligent, hard-working students that simply just didn't have the resources to study in America. या दोघींचं कौतुक करण्यासाठीच शाळेत खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। आता 5 वर्षे त्या दोघी भारतात येणार नाहीत, त्यांना नेण्यासाठी जोनाथन वेलर स्वतः शाळेत आलेत। सगळे जुने शिक्षक आलेत। अमेरिकेत शिकण्यासाठी गेल्या तरी तिथं स्थायिक होणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलंय। नाही, मला परत यायचंय, कारण माझ्या गावामध्ये अशी 2-3 आहेत, 2-3 अशी मुलं आहेत की त्यांना आई वडील नाही आहेत, त्यामुळं आता मला काय पाहिजे ते मी आई वडिलांशी जवळ मागू शकतो आणि ते देऊ शकतात, पण अशी मुलं आहेत की त्यांना मागता सुद्धा येत नाही, हक्काचं कोणीही नाही। मग त्यांच्यासाठी काय करता येईल असं माझा विचार आहे आणि मी ते सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल। आणि मला इंडियामध्ये परत यायचं आहे, कारण मला ही अपॉर्च्युनिटी माझ्या इंडियामध्ये शिकून अभ्यास करून मला भेटले आहे। मग त्यामुळे माझे हे देशाचे ऋण माझ्यावर आहेत, माझे शाळा, शिक्षक वगैरे सगळ्यांचे ऋण, आई वडिलांचे ऋण सगळे आहेत, ते फेडायचे आहेत मला। नाही, तसं नाही, मी परत येईल इकडे आणि काहीतरी माझ्या विलेसाठी करायचं हे एम आहे। म्हणजे माझ्या फिलिंग्स आहेत ज्या एक्सप्रेस करता नाही येणार, पण एम आहे, माझ्या फिलिंग्स आहेत, त्यांनी नक्कीच मी माझ्या देशामध्ये परत येऊन माझ्या गावासाठी काहीतरी करेन। हो, आजपर्यंत स्कॉलरशिप मिळवून अमेरिकेत शिक्षणासाठी भारतातून लाखो विद्यार्थी गेले असतील। मग कोणीतरी म्हणेल की या दोघींचं नवल ते काय? उत्तर हवा असेल तर त्यांच्या शाळेत जा किंवा गावात जा आणि तिथल्या कोण्या पिढीने अमेरिका बघितली आहे का ते विचारा। आणि या दोघींमुळे अजून कित्येकांना असा अभ्यास करायचा हुरूप येणार आहे याचाही विचार करा। कौतुक फक्त स्कॉलरशिपच्या आकड्यात करता येणार नाही। मयुरेश कोंडूर, स्टार माझा, पुणे।
आपण पाहत आहात स्टार माझा.